नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पदाच्या वादावर MIMने आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. सत्ताधाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने विरोधी पक्षनेते पदाची निवड केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा MIMचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी दिला. यावेळी त्यांनी माजी आमदार फारुख शाह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत MIM भाजपची बी टीम नसल्याचे सांगितले. तसेच सुशी नाला अतिक्रमण प्रकरणावर श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मी आपण पत्रकार मित्रांना आणि जनतेला आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की विरोधी पक्ष नेत्यावर दावा आमचा कायम राहायचं म्हणजे ते आमचा अधिकारच आहे, ते आम्हाला भेटणार आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जे सेकंड लार्जेस्ट पार्टी असते त्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा. संख्याबळाच्या आधारावर त्यांची मी प्रेस ऐकली, पण त्यांना ते समजत नाहीये की संख्याबळाच्या आधारावर ते म्हणतात की 8 + 5 13 आणि आमचे 10, तर हे 10ला विरोधी पक्ष नेता भेटायला पाहिजे असं कायदा सांगतो. 2012ची संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे ह्याच्यात बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट निकाल दिलेला आहे आणि ह्या निकालामध्ये स्पष्ट सांगितले सेकंड लार्जेस्ट पार्टीला विरोधी पक्ष नेता देण्यात यावं, ना की कोणत्या आघाडीला. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले काही गाईडलाईन्स प्रमाणे 6 महिन्यात विरोधी पक्ष नेता पद डिक्लेअर व्हायला पाहिजे. 6 महिन्यात जर हे विरोधी पक्ष नेता पद डिक्लेअर नाही झालं तर मी औरंगाबाद हायकोर्टात पेटिशन माझं रेडी आहे. आम्ही पेटिशन टाकणार, कोर्टाकडून आदेश घेणार आहे की विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करावी. आणि मला डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पूर्ण भरोसा आहे की हा विरोधी पक्ष नेता धुळे शहरातला, धुळे महानगरपालिकेतला हे मजलिस इत्तेहादुल मुसलमीनला भेटल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही कायद्याने चालणारे माणसं आहे. कसं असतं, हे गोष्टी एक हिंदीत म्हण आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे. ते ऑलरेडी भाजप बरोबर आहे आणि त्यांना माहिती आहे की ते भाजप बरोबर असल्यामुळे त्याला पब्लिकमध्ये काहीच रिस्पॉन्स राहिलेले नाही. जे काही ते अपघाताने झालेले आमदार होते, MIM पक्षाच्या जोरावर ते झालेले आमदार होते आणि आज म्हणजे खाल्लेल्या अन्नाला आपण जागलं पाहिजे, परंतु MIMच्या जोरावर झालेले आमदार आज MIM वरच टीका करतात. तर हे तरी त्यांनी करू नये असं मला त्यांना आव्हान आहे. ते शहराचे आमदार होते, MIM पक्षाच्या जोरावर त्यांनी अनेक गोष्टी त्यांना करता आले असते, पण ते त्या ठिकाणी फेलियर राहिलेले आहे. तर ते काय आम्हाला भाजपची बी टीम सी टीम काय बोलू नका, तुमचं ओरिजिनल भाजप बरोबर आहे ना. आणि राज्यात तुम्ही भाजप बरोबर सत्तेत, दिल्लीत तुम्ही भाजप बरोबर सत्तेत, मग तुम्ही मला काय नैतिक अधिकार नाही आम्हाला बोलायला भाजपची बी टीम आहे का सी टीम आहे. सुशी नाल्याचं जे प्रश्न आहे त्यासाठी हा शहरातले जिल्ह्यातले खासदार असू द्या, मंत्री असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, आमदार असू द्या, यांनी सर्वांनी त्याच्यात कुणीही सरकारमधल्या कोणत्याही व्यक्तीला ते प्रश्न घेऊन जाऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. लोकांचे प्रश्न सोडवणं ही काय कुणाची एकाची मुक्तेदारी राहिलेली नाहीये. आणि ह्या भारत लोकशाही प्रमाणे चालतो हा देश आणि या देशात प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या आपल्या परीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर खासदार मॅडमांनी जर सुशी नाल्यासाठी प्रयत्न केले असतील तर ठीक आहे, त्यांच्या प्रयत्नाला यश भेटू द्या. कोणी जे प्रयत्न करेल त्यांना यश भेटू द्या. काही लोकांनी पक्षांतर करताना पण असं सांगितलं होतं की आम्ही पक्षांतर MIM मधून राष्ट्रवादीत ह्याच्यासाठी चाललोय की आम्हाला सुशी नाला वाचवायचंय, पण आज जे लोकांचे घरं तुटले त्याच्यासाठी जबाबदार कोण. काही त्यांच्या उमेदवारांनी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत पण सांगितलं होतं की आम्हाला मतं देऊन विजयी करा, आम्ही तुमच्या घरांना धक्का लागून देणार नाही. जे पण लोकांचे घरं तुटले आणि जे लोकांवर अन्याय झालाय त्या लोकांसाठी जबाबदार कोण, हे पण प्रश्न त्यांना मी विचारू इच्छितो. आणि त्यांनी अजून एक त्याच्यात सांगितलं की शोभाताई बच्चाव हे आमच्यामुळं खासदार झाले. तर त्याला मी त्यांच्या ह्या लाईनचं मी हे सांगतो की ते खासदार झाले बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसींमुळं, कारण बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांनी तिथं निर्णय घेतला होता की धुळे लोकसभा मतदारसंघात मजलिस इत्तेहादुल मुसलमीन निवडणूक लढणार नाही आणि या ठिकाणी काँग्रेसला मदत करीन. त्यासाठी पण धुळ्यातून उलेमा लोकांचा, मौलाना लोकांचा एक मोठा डेलिगेशन त्यांच्यापाशी गेलता आणि त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला होता. तर तुम्ही MIMच्या जोरावर झालेले माणसं आहे, त्यावेळेस MIM मुळे तुमच्यापाशी होतं. 2029ला MIMच्या विरुद्ध लढून बघा, चॅलेंज देतो, घोडा मैदान जवळ आहे. आमचे जे हाल झाले त्यापेक्षा वाईट हाल तुमचे होतील MIMच्या समोर लढताना, एवढं मी त्यांना आव्हान देतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.